सर्व पत्रकार बांधवांचा रोष असणं हे अतिशय साहजिक आहे. परंतु आजच मी बातमी वाचली की येणाऱ्या 30 तारखेच्या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये पत्रकारांना येऊ देऊ नये अशा प्रकारची भूमिका नगराध्यक्ष घेत आहेत. अशा प्रकारचं निवेदन मला वाटतं की माननीय उपनगराध्यक्षा सौ माधवीताई यांनी घेतलेली आहे. मुळात उपनगराध्यक्षा ह्या माझ्या मावशी आहेत, परंतु त्याच्यासोबत ते उपनगराध्यक्ष असल्यासोबत या शहादा शहराच्या अतिशय जबाबदार अशा लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी पूर्ण माहिती न घेता, कदाचित ते नवीन असल्यामुळे असू शकतं, परंतु आम्ही मागच्या पत्रकार परिषदेमध्येच सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की पत्रकारांना आम्ही येऊ देणार आहोत. तशा प्रकारचा मेसेज जो मीडिया ग्रुप सिओनच्या माध्यमातून चालवला जातो त्याच्यामध्ये आपल्याला आधीच कळवलेलं आहे की 30 तारखेच्या मीटिंगला सर्व पत्रकारांना आपण येऊ देणार आहोत आणि त्यांना पूर्ण ऍक्सेस मिळणार आहे. लोकशाहीचा प्रमुख घटक म्हणून पत्रकारिता असते याची संपूर्णपणे मला जाणीव आहे. अतिशय पारदर्शकपणे काम करण्याचा माझा स्वभाव आहे. परंतु माझा प्रतिप्रश्न देखील असा आहे, आता विरोधक म्हणावं का काय म्हणावं, मुळात भारतीय जनता पक्षाकडे 4 किंवा 5 समित्या आहेत, सभापतीही त्यांचेच आहेत, त्यांची देखील एक मीटिंग झाली. पहिल्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये सर्व विषयांना स्थगिती किंवा नामंजुरी देत असताना सर्व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी भूमिका अशी घेतली की विषय स्थगित ठेवावे आणि त्यांच्या समितीच्या मीटिंग मधनं ते मंजूर घेऊन मग जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये ते विषय आले पाहिजेत अशी प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. त्याला बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळे मी नगराध्यक्ष म्हणून देखील अतिशय जास्त मागणी आहे असं समजून मी त्यांच्या सर्व विषय नगर पालिकेचे त्यांच्या समित्या आहेत, विविध बांधकाम, आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी पुरवठा असेल, यांना आपण ते विषय वर्ग केले. परंतु ज्यांना वाटते की लोकशाही धोक्यात आहे त्यांना माझा मूळ प्रश्न असा आहे की तुमच्याकडे 4 सभापती असताना आणि हे सगळे विषय तुम्ही तुमच्या समितीमध्ये घेतलेले असताना मग तुमच्या समितींच्या मीटिंग मध्ये पत्रकारांना का बोलवलं नाही? मग तुम्ही लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न करतायत का? पारदर्शकपणे तुम्हाला कारभार करायचा नाहीये का? असा प्रश्न मी देखील विचारू शकतो. परंतु प्रशासन चालवत असताना अनेक अडचणी असतात, काही गोष्टी मागे पुढे होत असतात. कुठल्याही प्रकारचा परस्पर निर्णय होऊ शकत नाही. सर्व समित्या तुमच्याकडे आहेत. परस्पर कुठली गोष्ट जर घडली तर त्याचा सर्वस्वी जाब विचारणा अधिकार बहुमताने तुमच्याकडे आहेत, समित्या तुमच्याकडे आहेत. असं असताना पत्रकारांना येऊ देत नाही अशा प्रकारची पोरकट भूमिका कृपया कोणीही घेऊ नये असं माझं मत आहे. सर्व नगरपालिकेच्या बैठकांमध्ये किंवा सर्व गोष्टींचा ऍक्सेस हा पत्रकारांसोबत सन्माननीय नगरसेवकांना देखील आहे. माझा अतिशय पारदर्शकपणे कारभार झाला पाहिजे या मताचा मी आहे. सर्व पत्रकार बांधवांना मी हात जोडून विनंती करतो आहे की आपल्याला कालच सिओनने सांगितलेलं आहे की आपण पत्रकार परिषदेमध्ये हजर राहावं. आपण त्याचं लाईव्ह चित्रीकरण करा. जे प्रश्न असतील तिथं आपल्या समोर मांडले जातील. आपण त्याच्या बाबतीमध्ये जी बातमी द्यायची ती देऊ शकतात. हे सांगण्यासाठी आज खऱ्या अर्थाने मला आपण सगळेजण जे आलेले आहात माझा खुलासा मी आपल्याला देतो आहे. एकदा 30 तारखेला मीटिंग आहे, सर्व पत्रकारांनी तिथे यावं ही हात जोडून विनंती. धन्यवाद.